जो संडे स्कूल आहे हा विशेष एक आहे आणि जसं तुम्हाला माहीत आहे की जेव्हाही या चर्चद्वारे देवाचं कार्य होतं आणि संडे स्कूलला मी ते साक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आणि आज जे आपण सुंदर एक साक्ष ऐकणार आहोत एका मनुष्याची आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे आणि माझी इच्छा आहे का तुम्ही आपलं जीवन चेक करा, आपलं लाईफ चेक करा की तुम्हाला शाश्वत जीवनाची तुम्हाला खात्री आहे का नाही. तर हे वचन जे आहे किंवा आजची जे साक्ष जे आहे त्याचे हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. तो एकदा एक पास्टर त्याने काय केलं, एक पास्टर एक म्हातारी बाई एक आजी एका व्यक्तीची ती आजारी होती आणि मग जसं त्या पास्टरला कळलं का ही आजारी आहे तो पास्टर तिला भेटण्यासाठी गेला आणि देवाचे वचन तिला सांगितले. देवाच्या वचनातून तिला कळवलं की कसा तुला येशू ख्रिस्त तुझा आत्मा वाचू शकतो, की तुझ्या पापाची क्षमा होऊन तू स्वर्गात जाऊ शकतेस. आणि त्या आजीने ती साक्ष सगळी ऐकली आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, तिचा उद्धार झाला. आणि त्यानंतर जसे पास्टर बाहेर आले तर त्या आजीचा जो नातू होता आणि तो मनुष्य तो पास्टर संग बोलत होता आणि पास्टरने त्याला सांगितलं की तुझ्या आजीने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ती जेव्हा मरेल ती स्वर्गात जाईल. आणि हा नातू तिला म्हणाला, पास्टर कोण स्वर्गात जाईल आणि कोण नरकात जाईल हे कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. ओके नाही. त्याने काय उत्तर दिलं की हे कोण पाहिलं की कोण स्वर्गात चाललं कोण नरकात झालं हे कोणीच सांगू शकत नाही. आणि त्या पास्टरने त्याला म्हटलं की तुला मी एक देवाचं वचन सांगतो, हे वचन तुमच्या समोर आहे. 1 योहान 5:13 सांगतं, जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे यासाठी की तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे. तुम्हाला काय सार्वकालिक जीवन लाभले आहे याविषयी तुम्हास कळावे. आणि म्हणून त्या पास्टरने त्याला सांगितलं की तुला असं वाटत नाही आहे, तुला समजत नाही आहे, तुझा विश्वास नाही आहे, पण हे देवाचं वचन सांगतं, काय सांगतं की तुला कळावे यासाठी हे लिहिलं आहे का जेव्हा तू विश्वास ठेवतं तुला या पृथ्वीवर असतानाच तुला कळेल का माझं तारण झालं, मी स्वर्गात चाललो. आणि म्हणून हे जे वचन आहे. आणि आता मी तुम्हाला एक जे साक्ष मागच्या आठवड्याची मी तुम्हाला सांगतो आणि माझी इच्छा आहे, अरे आपल्या आत्म्यासाठी काळजी घ्या, आपल्या आत्म्याची काळजी घ्या, आपलं जीवन बदला. जे वचन जे संदेश जो देवाचा शब्द सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्या गोष्टी इथेच राहून जातील. आपलं मन बनवा, आपलं तन बनवा, आपलं विचार बनवा की मला हे ऐकायचं आहे. जर तुम्हाला नरकात जायचं नसेल तर या गोष्टी जे मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही ऐका, यासाठी का तुमचं जीवन बदलावं. मेलेले आहात, मेलेले राहू नका, ख्रिस्तापासून जीवन घ्या आणि बघला ख्रिस्त कसा जीवन बदलतो. तर मागील आठवड्यात मी जी हे तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे की माझ्या आईची एक जी मैत्रीण आहे, लहानपणाची जी मैत्रीण, त्यांना आम्ही लहानपणापासून ओळखतो. आणि त्या बाईचा एक मुलगा निलेश त्याचं नाव, आणि माझ्यापेक्षा मला वाटते 2-3 वर्षाने मोठा. आणि माझी आजी जेव्हा वारली तेव्हा तो आलाही होता त्याच्या आईसोबत माझ्या आजीच्या अंतिम यात्रेत किंवा क्रियेला, तेव्हा तो आला होता. आणि त्याचं आरोग्य भरपूर चांगलं होतं, बिलकुल माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखं आरोग्य होतं. आणि जितकं मला माहीत आहे त्याच्याविषयी का मागील 15 दिवसात ते 2 आठवड्यात काय झालं, तो कमरीपासून कम्प्लिटली पॅरालाइज झाला, पूर्ण त्याचे हातपाय सगळं गेलं. प्लस त्याला जितकं मी ऐकलंय की त्याला बोन कॅन्सर सुद्धा झाला. आणि म्हणजे त्याचं असं आहे की कमरीच्या खाली त्याला काहीच समजत नाही की काय चालू आहे. जेही आहे त्याचं इथून फक्त एवढं राहिलं, अर्ध्यापेक्षा जास्त शरीर त्याचं गेलं. आता माझ्या आईने मला सांगितलं की हे खूप गरज आहे की आपण तिथे जावं आणि त्याला देवाविषयी सांगावं. आणि मला वाटते मागच्या गुरुवारी मी, माझी आई आणि माझी बायको आम्ही त्या गावी त्याला भेटायला गेलो. पहिल्यांदा त्याच्या घरी मी गेलो आणि त्यांच्या घरी गेल्यावर एका रूममध्ये तो बसलेला होता, एका बेडवर त्याचं शरीर इथपर्यंत झाकलेलं होतं. आणि जर तुम्ही त्याला बघाल तर एकदम तंदुरुस्त, म्हणजे वरून त्याचं शरीर
तुम्ही असं म्हणणार नाही का या व्यक्तीला असं काही झालेलं आहे. आणि मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो की जेव्हा माझ्या आईने फोन केला की गुरुवारी की आपण भेटायला जावं, आणि मी विचार केला की नाही आज मला कामं आहेत, आपण सोमवारी वगैरे जाऊ, पण हे देवाची इच्छा होती का त्या दिवशी मी त्याला जावं आणि भेटावं. आणि मग मी त्याला त्याच्या रूममध्ये जेव्हा गेलो, आणि जसं त्याच्या रूममध्ये गेलो आणि त्याला म्हटलं काय काय दादा कसे काय आहे, आणि तो एकदम असा आश्चर्य झाला की ज्या प्रेमाने आणि अधिकाराने मी त्याला विचारलं आणि त्याच्याजवळ बसलो. म्हटलं काय झालं तुझ्या तब्येतीला, आणि त्याला सांगितलं माहीत नाही मला काय झालं, आणि म्हणे मागील 15 दिवसापासून ही माझी, आणि खालून मला काहीच समजत नाही. त्याची आई म्हणाली की याला काहीच जाणवत नाही, आणि इतकं शरीर राहिलं. आणि तो म्हणाला, त्याच्या आईला म्हणत होता की माहीत नाही पुढच्या महिन्यात 8 तारखेला त्याचा वाढदिवस आहे का, माझा इव्हन वाढदिवस मी बघू शकणार का नाही आई मला हे माहीत नाही. आणि ऑफकोर्स तो इतकं मोठं त्याच्या संग झालं 45व्या वर्षी आयुष्याच्या, त्याला त्या गोष्टीविषयी वाईट, त्या गोष्टीविषयी भीती की माझ्यासोबत हे काय झालं आणि माझं आता कसं होईल आणि हे जग मी सोडून जाईल. विचार करा, आपण जे बसले आहो हो की नाही, आपल्याला मरण कधी येऊ शकतं, पण आपल्याला माहीत नाही म्हणून आपण बिंदास आहोत, बरोबर. पण ज्या व्यक्तीला माहीत आहे की आपलं हे शरीर गेलं आहे, ज्याला माहीत आहे, समज आहे, बोलणं ऐकण्याची त्याला सगळ्या गोष्टी समजतात, विचार करा त्याच्यासाठी किती भयानक आहे की जर हे माझं शरीर इथून गायब झालेलं आहे याचा अर्थ माझा वेळ जवळ आला आहे. त्याची परिस्थिती तुम्ही विचार करून बघा. आणि मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हटलं की निलेश, मी तुला एक प्रश्न विचारतो, हा यासाठी मी तुला विचारत नाही का तुझी परिस्थिती अशी वाईट आहे म्हणजे तू माझ्या आधी मरशील वगैरे नाही, कदाचित तुझ्या आधी मीच मरून जाईल, कारण फरक पडत नाही. तर जरी तुला हे जेही आजार झाला पण याच्या आधी मलाच अटॅक येऊ शकतो आणि या समय मीच मरून जाईल. म्हणून हे फरक पडत नाही का तुला आजार आहे आणि मी तंदुरुस्त आहे, पण हे खूप महत्वाचं आहे का जर तुला मरण येईल तर कुठं जाशील. आणि हाच प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा या सकाळी आहे, जे ऐकणारे आहे तुमच्यासाठी सुद्धा आहे. त्याला विचारलं की तू मरशील तर कुठं जाईल. तो म्हणाला अटकट आवाजात, कारण माहित आहे मला कोणीच असा म्हणत नाही की मी नरकात चाललो. तो म्हणाला स्वर्गात जाईल. म्हटलं चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मला स्वर्गात जायचं आहे आणि ही इच्छा चांगली आहे. त्याला म्हटलं तू का स्वर्गात जाशील. तो म्हणाला यासाठी की मी माझं जीवन देवासाठी दिलं, मी बायबल स्टडी केली, मी देवाचे वचन वाचतो, आणि हे करत असताना मी त्याला म्हटलं की तुला हे समजत नाही, पण तुझ्या प्रत्येक लाईनमध्ये मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, आणि म्हणून देवाने मला स्वर्गात घ्यावं. आणि जसं मी देवाचं वचन त्याच्यासाठी वाचलं की अरे तू जे बोलत आहे ह्या देवाच्या वचनाच्या विरोधात आहे, कारण कृपेने विश्वासाद्वारे आहे, ते मनुष्याद्वारे होणार नाही का तुम्ही त्याची बढाई मारावी का माझ्यामुळे. आणि मी जसं त्याला या गोष्टी सांगितल्या, काय झालं, ज्याही गोष्टीवर तो अवलंबून होता की कदाचित याच्यामुळे मला देव स्वर्गात घेईल, त्या सगळ्या गोष्टी काय केल्या, त्या पत्त्यांच्या काय घरासारख्या धळ खाली पडल्या. का, कारण सत्य सांगण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्याच्यासाठी जसं आम्हाला कळलं की या व्यक्तीला मी कदाचित भेटायला जाणार आहे, त्याच्यासाठी मी माझ्या बायकोने की याला देवा समजण्याची, याला सत्य जाणून घेण्याची आणि मला याच्या संग बोलण्याची संधी तू दे जो, यासाठी का त्याला पूर्ण त्याचं जीवनाची संधी मिळावी. आणि जसं मी त्याला सांगितलं की नाही हे तुझ्या गोष्टी तुला स्वर्गात घेऊन जाणार नाही, म्हणजे याचा अर्थ जर तुझ्या जेही तुझं विचार आहे ते तुला वाटतं की स्वर्गात घेऊन जातील, आणि विचार करा जेव्हा त्या व्यक्तीचं ते घर पडतं विचारांचं, आणि तसेच त्याच्या डोळ्यातून अश्रू पडणं चालू झालं. का, कारण त्याला समजलं की अरे मग ह्या गोष्टी जर मला स्वर्गात घेऊन जात नाही याचा अर्थ माझ्यासमोर फक्त नरक आहे. आणि जेव्हा, कारण हे खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला सदैव सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही जे स्वतःला समजता की ह्या गोष्टी मला स्वर्गात घेऊन जातील, या जोपर्यंत तुम्ही खाली करत ना, देवाचं वचन तुम्हाला समजतही नाही की काय चालू आहे. आणि जेव्हा त्याचं हे सगळं उतरलं आणि जेव्हा त्याला मी सांगितलं की आता तू जाणून घे की जो स्वर्गीय बाप आहे, पिता आहे, त्याच्या समोर तुझी आध्यात्मिक स्थिती काय आहे, आणि त्याला जेव्हा सांगण्यात आलं की बघ स्वर्गातील देव पवित्र आहे
आणि देवाची इच्छा आहे का तू पवित्र असावा. आता आपण निलेश तुझ्याविषयी चेक करू का तू पवित्र आहेस का. आणि हे कसं चेक करता येईल, कसं आपल्याला बघता येईल, त्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला नियम दिले आहेत. आणि मी तुला विचारतो की खरंच तू पवित्र आहेस का. आणि जेव्हा मी त्याला नियम सांगितले, देवाचे नाव तू व्यर्थ घेऊ नको, खोटं करू नको, लबाडी करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला सांगितल्या आणि म्हटला हे तुझ्या समोर काय वाटतं तुला, तू करतोस. तो म्हणे हो पास्टर, या सगळ्या गोष्टी मी आहे. म्हटलं अरे मग तू पवित्र नाही, तू देवासमोर दोषी आहे. देवासमोर तू दोषी आहे आणि याचा अर्थ तू देवासमोर पापी आहे. आणि फक्त एवढंच नाही तर देवाचा प्रकोप तुझ्यावर आहे. फक्त एवढंच नाही तर जेव्हा तू मरशील हा प्रकोप आता नाही. तुला जर वाटत असेल की हे माझं असं झालं म्हणजे देवाने केलं, नाही, हे काहीच नाही, हे देवानं केलं नाही. हे जेव्हा तू मरशील आणि जसा तू एक श्वास सोडल्याबरोबर देवापासून अनंतासाठी विभक्त होशील, अनंताच्या नरकात निघशील, नंतर देव तुझा न्याय घेईल, तुझ्या सगळ्या पापाची तुला शिक्षा देईल आणि अनंताच्या नरकात तुला टाकेल. आणि जेव्हा त्याला हे सगळं सत्य समजलं, त्याच्या डोळ्यातून धडधड अश्रू पडले. का? कारण त्याला त्याची आध्यात्मिक स्थिती, जे तुम्हाला प्रत्येकाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, फरक फक्त हे आहे की तुम्ही ऐकता का नाही, फरक फक्त हे आहे की तुमचा विश्वास बसतो का नाही. आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू की अरे हे माझी आध्यात्मिक स्थिती आहे, मी मरेल आणि नरकात चालला जाईल. आणि जेव्हा त्याला ही वाईट बातमी खरी समजली, कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचं वाईट आणि आध्यात्मिक स्थिती समजत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगली बातमी काय आहे हे समजणार नाही. आणि मग मी त्याला सांगितलं की तुला एक मार्ग आहे, कारण देव पवित्र आहे हे तू ऐकलं, पण देव प्रीती सुद्धा आहे, तो तुझ्यावर प्रेम सुद्धा करतो. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यासाठी पाठवला. आणि आता जर तुला समजत असेल का तू मरून आणि नरकात जाशील, तर तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे का, कारण ख्रिस्त तुला वाचू शकतो. कारण त्याने तुझ्या पापाची शिक्षा क्रुसावर घेतली. कारण त्याला माहित होतं 2026 जानेवारी फरवरी मार्च तुझी जी अंतिम तारीख आहे मला माहित नाही, तू मरून नरकात जाशील. आणि म्हणून तुझे पाप ख्रिस्ताने स्वतःवर घेतले, तुझ्या पापाची शिक्षा त्याने घेतली. तो मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठून स्वर्गात बसला आहे. आणि निलेश, देवाचे वचन सांगतं का जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तुझी इच्छा आहे का तू वाचला पाहिजे. तो म्हणाला हो पास्टर. म्हटलं मग तुला समजलं आहे, त्याला हाक मार. त्याचे वचन सांगतं की जो हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तू त्याला हाक मार आणि बघ तो तुला वाचवेल. आणि माझ्या कुटुंबियांनो तुम्हाला मी सांगतो, तो क्षण जेव्हा त्याने ख्रिस्ताला त्या बेडवरून हाक मारलं, येशू मी पापी आहे, माझी क्षमा कर, माझा आत्मा नरकात टाकू नको, मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो प्रभू येशू तू मला वाचवू शकतो, येशू मला वाचव. जशी त्या मुलाने स्वर्गातील देवाला हाक मारली, माहिती आहे त्याने काय म्हटलं, मला असं वाटतं म्हणे की माझ्या हृदयावरचं असं पूर्ण ओझं निघून गेलं. मला वाटतं म्हणे की मी फ्री झालो. तो माहिती आहे त्याच्या आईला काय म्हणाला, आई मी आता जर मेलो तरी मला काहीच फरक पडत नाही, आई मला स्वर्गाची जागा भेटली. तो म्हणाला जो आनंद माझ्या हृदयात आला, जे ख्रिस्ताने मला वाचवलं, देवाने माझी क्षमा केली. माझी आई तिथे उपस्थित होती, त्याचा बाप तिथे उपस्थित होता, त्याची आई, त्याचे काका, माझी बायको, हा व्यक्ती जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो. आपण वचन काय ऐकलं, हे वचन सुंदर आहे. काय, जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहिल्या आहेत. का, कारण त्याला त्याची मरणाची स्थिती दिसली. आणि जेव्हा आता त्याला खरं येशू ख्रिस्त देण्यात आला, स्वर्गातील देव सांगण्यात आला, त्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला यासाठी की काय, की तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे. तो काय म्हणाला त्याच्या आईला, आई मी स्वर्गात जाणार. का स्वर्गात जाणार, कारण ख्रिस्ताने माझी क्षमा केली. आई त्याने मला वाचवलं. काय म्हणतो, यासाठी तुम्हास कळावे, की तुम्हाला समजावे का तुम्हाला अनंताचं जीवन लाभलं आहे. या पृथ्वीवर असतानाच तुम्हाला ही गोष्ट ही समजू शकते, जेव्हा तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता का येशू माझा आत्मा वाचव. आणि याच्यासारखं दुसरं सुंदर गोष्ट नाही. विचार करा, त्या समयी त्या बेडरूममध्ये
स्वर्गातील देव खाली आला, कारण त्या व्यक्तीने हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव. आणि ख्रिस्ताने त्याला वाचवलं आणि त्याला स्वतःला कळलं का मी वाचलो. त्याची परिस्थिती खालून कशीही असो, दुसऱ्या दिवशी त्याने माझ्या आईला फोन केला आणि तो म्हणतो, जो आनंद माझ्यात आहे. अरे आनंद? तू तर दुःखी असला पाहिजे, तुझं तर पूर्ण शरीर खराब झालेलं आहे. नाही, जो आनंद, जी शांती माझ्यामध्ये आहे. कारण देव काय म्हणतो, जी शांती मी तुम्हास देतो तो सर्व विचारापलीकडे आहे. तुमचं आरोग्य कसं आहे, तुमची परिस्थिती कशी आहे, काहीच फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही स्वर्गातील देवाला हाक मारता, तो शांतीचा देव तुमच्यामध्ये येतो, तुमच्या पापाची क्षमा करतो आणि तुम्हाला माहीत राहतं की मी स्वर्गात जाणार. याच्यासारखं या जगातलं सुंदर काहीच नाही. विचार करा, किती सुंदर साक्ष. मी तुम्हा प्रत्येकाला एक गोष्ट विचारतो, 3 ते 3.5 वर्षापासून तुम्ही या चर्चमध्ये आहात, ओके नाही. मला माहीत नाही तुमचे हृदय काय आहे, तुमचे मन काय आहे. कारण ज्यांनी कोणी विश्वास ठेवला का हा मला वाचू शकतो, हा व्यक्ती मरणाच्या दारावर होता. आपल्याला माहीत नाही की किती दिवस आहे. आपण एक स्टोरी ऐकत असतो, खांबी मरणारा चोर त्यावेळी हर्षला, हो की नाही. काय सुंदर गीत आहे. माझ्या पापांचा जो दोष आहे तो त्याने पूर्ण घालविला. खांबी मरणारा चोर, हो की नाही. आपण प्रत्येक चोर आहो, आपण प्रत्येक जण वाईट आहो. आणि जसे तुम्ही देवाच्या पुत्राला हाक मारता, देवाचा पुत्र काय करतो, त्या समयी तुम्हाला वाचवतो, त्या समयी तुम्हाला नवीन जीवन देतो. आता फरक पडत नाही, हो की नाही. तो म्हणतो, दादा आता काहीच फरक पडत नाही की माझं काय होईल, कारण मला माहीत आहे का मला अनंताचं जीवन लाभलं आहे. मी तुम्हा प्रत्येकाला विचारतो, तुम्ही काय करत आहात. देवाने त्या व्यक्तीला ती संधी दिली, हो की नाही. त्याला एक माहिती आहे तुम्हाला काय म्हटलं त्याने, माझ्या आईने मला सांगितलं, त्याच्या आईला सांगत होतं, माझ्या आयुष्यात कोणीच असं आलं नाही, कोणीच मला असं सांगितलं नाही, कोणीच मला असं माझ्याविषयी सत्य सांगितलं नाही जे त्या पास्टरने मला सांगितलं. आई मी वाचलो, हो की नाही. त्यानं एकदा ऐकलं, त्याने विश्वास ठेवला. तुम्ही कितीदा ऐकलं, तुम्हाला वेगळं सांगत असतो, तुम्हाला काही नवीन सांगत असतो. फरक हे आहे का तुम्ही काय करता. प्रत्येक संदेशात तुम्हाला संधी दिल्या जाते, प्रत्येक संदेशात आपल्याला संधी असते की ख्रिस्ताला स्वीकारण्याची. किती सुंदर आणि महान ही गोष्ट आहे. विचार करा, तारण रिअल आहे. तुमच्या समोर हा व्यक्ती तारल्या गेला, नवीन जीवन भेटलं, फरक पडत नाही. त्याला मी जेव्हा भेटलो, त्याला म्हटलं, जेव्हा या खोलीत आला तू माझा भाऊ नव्हता, पण आज तू माझा ख्रिस्तामध्ये भाऊ आहे. कारण जितक्यांनी त्याच्या नावावर स्वीकार केला, तितक्यांना देवाने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. त्याला म्हटलं, या खोलीत जेव्हा मी आलो, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला सांगत होता की जीवनाची भाकर कुठे भेटते. तू विश्वास ठेवला आणि ख्रिस्ताने तुला वाचवलं. आणि तो व्यक्ती तुम्हाला सांगतो, जो आनंदित होता, ओके नाही, कुठली जसं तुम्ही ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवता, हो की नाही, माझे कार्य, माझं हे, माझं ते, ओके नाही, या व्यक्तीपाशी काय होतं, काहीच नाही. सर हालू शकत नाही, पूर्ण बॉडी गेली आहे म्हणे. म्हणून तारण काय आहे, कृपेने विश्वासाद्वारे. हा व्यक्ती तुमच्या समोर, हा फोटो आहे, ओके नाही. इतकी सुंदर गोष्ट देवाने जी दाखवली. आणि प्रत्येकाजवळ संधी आहे की जसे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता, कारण प्रत्येक जण पापी आहे, प्रत्येकाला तारणाची गरज आहे, प्रत्येकाच्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे. प्लस तुमच्याजवळ साक्ष आहे. काय, अरे हे असं होतं, मी असं ऐकलं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला ती गोष्ट सांगितली, ओके नाही. तो व्यक्ती काय म्हणाला आपल्या आजीविषयी, हे थोडी माहीत असते, हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही. हे कोण कुठं गेला, कोण नरकात गेला, कोण स्वर्गात गेला, हे थोडी कोणाला माहीत राहते. कारण तुला देवाचे वचन माहीत नाही. आणि जर तुला माहीत आहे तर तू कधीच विश्वास ठेवला नाही. पुन्हा एकदा तुमच्यापाशी हे साक्ष, इतकी सुंदर साक्ष या चर्चद्वारे, या सेवेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. हे तुमच्यासाठी, आणि हे तुमच्यासाठी यासाठी नाही की मी फक्त ऐकावं, यासाठी का तुम्हाला खात्री आहे का
तुम्ही रोज ऐकून हे कराल का? हो की नाही? तुम्हाला खात्री आहे का आज जर मरण आलं तुमच्या पापाची क्षमा झाली आहे का? तुम्हाला या गोष्टीत वचन काय सांगतं की तुला लाभले आहे? तुम्हाला माहित आहे का की मला लाभले आहे का नाही? कारण जर तुम्हाला लाभले नाही याचा अर्थ तुम्हाला कधीच तुमची पापस्थिती दिसली नाही, तुम्ही कधीच ख्रिस्तावर अवलंबून नाही, तुम्ही कधीच त्याला हाक मारली नाही, कधीच तुम्ही त्याला म्हटलं नाही की येशू माझा आत्मा नरकापासून तू वाचव, माझी क्षमा कर. कधीच त्याच्याजवळ तुम्ही धावले नाही, म्हणून त्याने कधीच तुम्हाला वाचवलं नाही. आणि म्हणून तुम्हाला नवीन जीवन, स्वर्गामधलं जीवन, आपल्या पापाची क्षमा याची खात्री नाही. आजही तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणाला माहीत आहे, कोण पाहिलं, अरे पाहिलं नाही, ओळखलं सुद्धा, गरज आहे फक्त विश्वासाची. आणि देवाला धन्यवाद देतो या गोष्टीसाठी का ख्रिस्त आजही आत्मे वाचवतो. हो की नाही? जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतो. आणि हे तुम्ही बघितलं का? हा लहानपणापासूनच चर्चमध्ये, हा लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी, ख्रिस्ती वातावरणात आई वडील पास्टर सगळ्या गोष्टी होता, स्वतः बायबल स्टडी आणि जे मी तुम्हाला सांगत असतो. ओके नाही? येशू येशू म्हणणारे स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. फरक पडत नाही तुम्ही ख्रिस्ती आहात का नाही, फरक हा आहे का तुम्ही ख्रिस्ताला हाक मारली की नाही, जे तारण त्याच्यापासून आहे ते तुम्ही स्वीकारले का नाही. आणि म्हणून मी आशा करतो की हे सुंदर साक्ष, ओके नाही, एक आत्मा वाचवण्यात आला स्वर्गामध्ये. काय झालं? जेव्हा त्याने हाक मारली असेल, माहिती आहे काय होतं? जसा एखादा व्यक्ती त्याला त्याची पापस्थिती करतो आणि तो ख्रिस्ताला हाक मारतो, माझा आत्मा वाचव, मला नरकात जाऊ नको, टाकू नको, तसाच देवाचा आत्मा तिथे येतो, त्या व्यक्तीला वाचवतो, त्याला सील करतो. हो की नाही? तुम्हाला काय सांगितलं? जसं त्यानं स्वीकारलं, काय म्हटलं आपण? एक गीत गातो आहे ना सदैव, क्रूसाजवळ मी पाहिला प्रकाश, माझ्या पापांचे ओझे पडले. काय म्हणाला या व्यक्तीने? मला वाटलं म्हणे माझ्या छाती हलकी झाली, माझं मन पूर्ण हलकं झालं, आई देवाने मला वाचवलं. येशूच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे मी तारलोनी आनंदी आहे. पूर्ण अर्ध बॉडी पॅरालाइज झालेली आहे, कॅन्सर झालेला आहे, किमोची ट्रीटमेंट चालू आहे, पण मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. ही तुमची साक्ष असली पाहिजे. तुम्ही जेव्हा त्याला हाक मारता, वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. पुन्हा एकदा हे वचन म्हणतं, जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे, यास तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. 1 योहान 5:13. मी आशा करतो की हे सुंदर साक्ष तुमच्या जीवनात तुमचे जीवन बदलतील. जर तुम्ही अजूनही तो निर्णय, डिसिजन घेतला नाही आणि तुम्ही त्याला लोटतच की चालू द्या, चालत जाईल, एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक संधी लोटत आहात आणि मला माहित नाही की आपल्याला उद्याचा दिवस भेटणार का नाही. आपल्या आत्म्यासमोर खेळू नका. विचार करा, जशी आपला क्षण संपतो आणि जर तुम्ही त्याला हाक मारले नाही आपला आत्मा वाचवण्यासाठी, तुमची संधी पूर्ण संपली. आता अनंताचं वेळ चालू होतं आणि तुमचे तारणाची जे तुम्हाला संधी दिल्या गेली ते तुम्ही काय केली? ते नकारले. म्हणून आपल्या आत्म्यासंग सार्वकालिक जीवनाशिव खेळू नका. जर तुम्हाला खात्री नसेल, या सेवेच्या दरम्यानच त्याला हाक मारा, येशू माझा आत्मा वाचो, मला खात्री नाही मी मरेल तर कुठं जाईल, येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर. आणि त्या देवाने जसं नितीनला वाचवलं, जसं निलेशला वाचवलं, जसं ज्याने ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला वाचवलं, तो तुम्हालाही वाचवू शकतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू.